दिवाळीनंतर तुळशी विवाहाचं आयोजन करण्यात येतं। नागपुरातील धंतोली परिसरातील गोरक्षण सभा इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही तुळशी विवाहाचं आयोजन करण्यात आलं आहे। या अंतर्गत रविवारी सीमांत पूजन तसंच हळद आणि मेहंदीचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं आयोजित भक्तिगीत कार्यक्रमाचा उपस्थितांनी आनंद लुटला। मुख्य म्हणजे पहिला जो आहे तो आपण नांदी श्राद्ध म्हणजे पूर्वजांचं जे स्मरण आहे ते केलं आहे। त्याच्यानंतर आपण सीमांत पूजन केलेलं आहे। सीमांत पूजनच्या आधी आपण हळदीचा पण कार्यक्रम घेतलेला आहे। हळदीच्या कार्यक्रमानंतर सीमांत पूजन झालं, त्याच्यानंतर तिची ओटी भरणं झालं। म्हणजे अगदी जसं परंपरा असते आपल्या लग्नाची, ती लग्नाची परंपरा आपण इथे दाखवलेली आहे सगळ्यांना। आणि त्याच्यानंतर मग हे एक मोठा फेर धरून सगळ्यांनी आनंदाचा जल्लोष केलेला आहे। जसं मेहंदीमध्ये होतो, मेहंदीचा उत्सव झालेला आहे। मेहंदी इथे आपण बघतात की सगळ्या भगिनी किती छानपैकी सहभाग देत आहेत। त्याच्यामुळे हा आजचा पूर्ण दिवस जो आहे तो अतिशय चांगला गेलेला आहे, उत्तम गेलेला आहे। आणि सगळ्यांचा इतका उत्साहाने सहभाग आहे की खूप छान वाटतं आहे। आणि असा सहभाग आपल्या मंदिरातून व्हायला हवा, कारण मंदिर हे शक्ती केंद्र आणि उद्बोधनाचं केंद्र आहे। आणि त्यांनी समाजातून, मंदिरातून समाजाकडे सगळ्या ह्या चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी गेल्या पाहिजेत। आणि आपल्या तरुण पिढीला आपल्याला हे शिक्षित करण्याची गरज आहे।